तुम्ही एक महाराज आहात, आम्ही तुमचा आदर करतो. महंतांचा आणि भगवानगडाचा आमच्या मनात आदर कायम राहावा, त्यामुळे तुम्ही उगाच डवचू नका. तुमच्याकडून जी चूक झाली ती मान्य करा. शिवाय नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे त्यांची बाजू घेतली असल्याचं वक्तव्य मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. नेमकं काय म्हणालेत जरांगे पाटील पाहूयात. कोण राजकीय बोललं कोण नाही बोललं, लोकांकडे डोकू नये. आपण आपलं बघावं काय ते. आम्ही सन्माननीय आहेत आपण, म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला. प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली. भक्कमपणे नामकं तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा ते सांगतो की मला नाही, महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल केला जात आहे. जाऊ दे, ज्याचं त्याचं असतात. आपण काय करू? चुकीचं बघ, संप्रदाय आपण इतक्या उंचीचे नाही की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहिली याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं भाऊ, त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जी अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. देव जाणे, महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी म्हणजे मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणतो.